टेक अ सीट. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. Yeah, take a seat. We are going to do a beautiful, beautiful session today. जे काय आपल्या अवतीभोवती चालू आहे सध्या, त्याच्यावरतीच आपला सेशन असणार आहे. चेक करा, माझा आवाज आणि म्युझिकचा आवाज येतोय सगळ्यांना? डोळे बंद करायचे सगळ्यांनी. रिलॅक्स बसायचंय. खांदे रिलॅक्स, पाठ सरळ. चेहऱ्यावरचा काय ताणतणाव असेल तो रिलॅक्स करा. चेहऱ्यावरती स्माइल असू द्या. थोडा वेळ सगळं काही विसरून जायचंय. सेशन नंतर काय करणार आहे, दिवसभरात काय करणार आहे, थोडा वेळ डिस्कनेक्ट व्हायचंय सगळ्या गोष्टींपासून, या वर्ल्ड पासून पण डिस्कनेक्ट व्हायचंय. आजचं सेशन मात्र खरंच एका जागी बसून करायचं सगळ्यांनी. रहने दो बाकी की काम. थोडा वेळ ठेवूया जरा साईडला. फोकस जरा सध्याच्या प्रेझेंट मोमेंट वरती ठेवूया. ब्युटिफुल. सगळ्यांनी माझ्यासोबत रिपीट करायचंय. दोन्ही हात आपल्या हार्टवरती असू दे सगळ्यांचे. आपल्या हृदयावरती हात ठेवा सगळ्यांनी. दोन्ही हात रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. ब्युटिफुल. आणि माझ्यासोबत बोलायचंय. एनर्जी लेवल वरती आपण सगळेजण एक आहोत. ऍट द एनर्जी लेवल युनिवर्स एकच आहे. बोलायचंय माझ्यासोबत सगळ्यांनी प्लीज. एनर्जी लेवलला आपण सगळेजण कनेक्टेड आहोत. एनर्जी लेवलला तुम्ही, मी, आपण सगळे कोण आहोत? वन, एकच आहोत. म्हणजेच मी कोण आहे? मी युनिवर्स आहे. आणि माझ्यामध्ये ते सगळं पोटेन्शियल आहे की या धर्तीवरती ज्या प्रत्येक पर्सन मध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये जे पोटेन्शियल आहे ते माझ्यामध्ये पण आहे. रादर प्रत्येक व्यक्ती या धर्तीवरती जी ह्युमन व्यक्ती आहे त्याच्यामध्ये पण माझे पोटेन्शियल्स आहेत. कारण एनर्जी लेवलला आपण कसे आहोत सगळे? वन. आणि जेवढं याचा अवेअरनेस येईल, जेवढं आपण हे लक्षात ठेवून, तेवढा तुम्हाला अनलिमिटेड नॉलेजचा ऍक्सेस मिळेल. तुमच्यामध्ये अनलिमिटेड पोटेन्शियल येईल, ती अनलिमिटेड पॉवर येईल, अनलिमिटेड विजडम येईल. पण त्यासाठी तुम्हाला आठवण करून द्यावी लागेल किंवा लक्षात ठेवावं लागेल कायम की एनर्जी लेवलला काय आहे. आपण बोलायचं सगळ्यांनी. एनर्जी लेवलला आपण काय? आपण सगळे वन आहोत, एक आहोत. मी एकटा नाहीये, मी एकटी नाहीये किंवा कोणीच एकटं नाहीये. जसं मी डिझर्व करतो सगळ्या गोष्टी, तसं बाकीचे सगळे लोक सगळंच डिझर्व करतात. कारण अगेन एनर्जी लेवलला आपण कोण आहोत सगळे? वी ऑल आर वन. ब्युटिफुल. आणि ज्या ज्या वेळेस मला एकटं वाटतं है ना, कधीतरी कोणाला तरी असं एकटं वाटतं की नाही, है ना? एकटं म्हणजे लोक असतात आजूबाजूला खरं, पण तरी पण असं वाटतं की अरे मी एकटीच आहे, एकटाच आहे या जगामध्ये. माहिती असं का वाटतं? कारण तुम्ही विश्वास ठेवता त्या खोट्या गोष्टीवरती की
तुम्ही डिस्कनेक्टेड झालेला आहात या युनिव्हर्स सोबत. पण आज मला हे जाणवत आहे, माझा हा भ्रम सगळा निघून गेलेला आहे. कारण ज्या मोमेंटला मला हे सेपरेट फील होतं, तिथे जे होल वर्ल्डचं जे व्हायब्रेशन आहे, तिथे मी काय करतो, वीक करतो, ते अजून त्याला वीक बनवतो. कारण मी एनर्जी लेवलला कोणापासून डिस्कनेक्ट होऊ शकतो का? क्या बोलते हो? नाही, क्योंकि आपण सगळे एनर्जी लेवलला कसे आहोत, वी ऑल आर वन. म्हणजे त्या बॉर्डरच्याही पलीकडे, रिलिजनच्याही पलीकडे, कुठल्याही कंट्रीच्या पलीकडे आपण एक कोण आहोत अगोदर? वी आर ह्युमन फॅमिली. म्हणून आपण स्वतःबद्दल बोलणार आहोत. म्हणून आज मी माझी आयडेंटिटी जी आहे ती उंचावणार आहे आणि मी प्युअर एक्झिस्टन्स मध्ये आजपासून उतरणार आहे. कारण जी एनर्जी त्या युनिव्हर्स मध्ये आहे, जी एनर्जी त्या सो कॉल्ड गॉड मध्ये आहे, सेम एनर्जी माझ्यामध्ये सुद्धा आहे. आणि ही सेम डिवाइन एनर्जी जी प्रत्येक ह्युमन बीइंग मध्ये फ्लो होते, ती या पूर्ण प्लॅनेट मध्ये सुद्धा तीच आहे. आणि ती सेम लाईट माझ्यामध्ये पण आहे, सेम लाईट तुमच्यामध्ये पण आहे, आणि ती सेम लाईट या पूर्ण प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. जरी तुम्हाला आजपर्यंत कळत नसेल, माहीतच नसेल असं काय असतं ते, पण येस. कारण बघा बरं, जी कुठली श्रीमंत लोक आहेत या जगामध्ये, ते कोणता ऑक्सिजन ब्रीथ करतात? जो तुम्ही ब्रीथ करता तोच ब्रीथ करतात, करेक्ट है ना? म्हणजे मग जी व्यक्ती पेन मध्ये असते, काहीतरी फिअर असेल, एन्झायटी असेल, किंवा जे काही सध्या आजूबाजूला आपण बघतोय, जी व्यक्ती वॉर सिच्युएशन मध्ये आहे, ते कोणता लाईफ फोर्स ब्रीथ करतात? सेम. पण ह्युमॅनिटीसाठी ब्रीदिंग काय? ब्रीदिंग ॲज वन. जसं या जगातली मोस्ट सक्सेसफुल, हायेस्ट, रिचेस्ट पर्सन जे आहेत, त्यांना पाणी कुठलं पितात ते? आणि तुम्ही पिता तसंच पितात ना? काही डिफरन्स आहे का? नेचर काय त्यांच्यासाठी वेगळं देतो आणि असं डिफरन्स क्रिएट करतो का? नेचर डिवाइड करतो का? अच्छा, ये रिच लोग यहाँ पे, ये मिडिल वाले, ये पुअर वाले, ऐसे डिवाइड करता है क्या? नहीं, वो सेपरेशन तो ह्यूमन माइंड ने क्रिएट किया है. नेचर मध्ये तर युनिटी आहे. आणि म्हणून आज या जाणीव आपण आपली जागृत करणार आहे. हे सत्य आपण जाणून घेणार आहे. जे काही आजपर्यंतचे सगळे भ्रम होते ना, आहेत ना, की तू वेगळा मी वेगळी, तुझ्याकडे असं माझ्याकडे तसं, तो सगळा भ्रम आपण काढून टाकणार आहे. कारण एनर्जी लेवलला आपण काय, वी ऑल आर वन. म्हणून आज ही माझी चॉईस आहे की मी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ह्युमन बीइंग, त्याला कसं ट्रीट करणार आहे किंवा कसं लेबल करणार आहे. नॉट ॲज देम, तू म्हणून नाही, तर वी म्हणजे आपण. आणि ज्या वेळेस हे आपण मोमेंट्स क्रिएट करतोय, त्या वेळेस जे काही ह्युमॅनिटीने ही जे डिव्हिजन क्रिएट केली ना, तेरा देश मेरा देश, माझ्याकडे हे तुझ्याकडे ते, आणि ज्यामधून हे सो कॉल्ड वॉर मोमेंट्स क्रिएट होतात आहेत, त्यावेळेस ही डिव्हिजन सगळी मेल्ट होऊ शकते, मेल्ट होतीये, आणि तिथे हे जे कनेक्शन आहे ते पुन्हा डेव्हलप होत आहे. कारण आपल्या सगळ्यांना ऍक्सेस आहे प्रत्येक गोष्टींमध्ये.
खरे एनर्जी लेवलला तर आपण सगळे एकच आहोत. वी ऑल आर वन. फक्त आपल्याला हे सत्य लक्षात ठेवायला पाहिजे. कोणतं सत्य? की वी ऑल आर वन. की जिथे हे जे कॉन्फ्लिक्ट आहेत, तेरा देश अलग मेरा देश अलग, मैं महान तू नहीं, जो भी कॉन्फ्लिक्ट आहेत ते सगळे डिझॉल्व्ह व्हायला लागतात आहे. पण जिथे अवेअरनेस नाही राहू ना आपण, अरे हाँ ये तो सही बात है यार, इट्स एव्हरी वन सेम वन, तेव्हा हा कॉन्फ्लिक्ट तुमच्या सोबत राहू शकणार नाही कधी. तुम्ही कधीच कोणाला लेबल नाही करू शकणार की तू कसा चुकीचा आणि तू कसा बरोबर आणि मी कसा बरोबर आणि मी किती चुकीचे होते. यू कांट डिफरेन्शिएट. सो आपण आज एकत्र येऊन लेट्स डू वन ऍक्टिव्हिटी विथ दिस अवेअरनेस. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. सगळ्यांनी जस्ट एक इमॅजिन करायचंय की तुमच्या समोर एक एंटायर अर्थ आहे. आपण ग्लोब बघतो ना, आपल्या पृथ्वीचा ग्लोब बघतो की नाही, तसं इमॅजिन करा की ही एंटायर पूर्ण पृथ्वी तुमच्या डोळ्यासमोर आहे. फक्त लँड म्हणून बघू नका, फक्त अशी लँड म्हणून असं बघू नका, बट इमॅजिन करा की ती प्रत्येक त्याच्यामध्ये एक जी काही ऍज अ होल एक लँड दिसतीये तुम्हाला, ती एक लिव्हिंग आहे. प्रत्येक फील्ड ब्रीद करतीये. मग त्यामध्ये बघा तुम्ही कंट्रीज बघा, बॉर्डर्स बघा प्रत्येक कंट्रीच्या. जे काही तुम्हाला डिफरन्सिएशन दिसतंय ना, तुम्ही जेव्हा वर्ल्ड मॅप बघता, अरे ही कंट्री इथे आहे, मग आपला मॅप इथे आहे, आपली ही बॉर्डर आहे, या कंट्रीची ही बॉर्डर आहे, ही त्यांची अशी बॉर्डर आहे. राईट? बघितलं सगळ्यांनी? नाव इमॅजिन करा, ह्या सगळ्या बॉर्डर्स आहेत त्या सगळ्या डिझॉल्व्ह झालेल्या आहेत एका लाईट मध्ये. हा पूर्ण अर्थ प्लॅनेट आहे, जो ग्लोब दिसतोय तुम्हाला, त्याच्या सगळ्या बॉर्डर्स ज्याला डिफरेन्शिएट केलेलं आहे, त्या सगळ्या डिझॉल्व्ह होतात एका लाईट मध्ये. कारण रियालिटी जर आपण जाणून घेतली तर लाईन्स कुठल्या एक्झिस्टच नाहीयेत बेसिकली. माझी बॉर्डर तुझी बॉर्डर, ये सब ह्यूमन बीइंग्स ने बनाया है. फक्त काय एक्झिस्ट करताय तर फक्त आणि फक्त एक कनेक्शन एक्झिस्ट करताय. जस्ट फील करा, सगळ्या लाईन्स बॉर्डर्स डिझॉल्व्ह झालेल्या सगळ्या, आणि ओनली वन फील्ड, एक फील्ड आहे फक्त, ओनली वन. नो लाइन्स, नो बॉर्डर्स, नो रिलीजन, ओनली वन फील्ड. एक पिता के हम सब बच्चे, एक विश्व परिवार है. एक बने हम, नेक बने हम, विश्व एक तालाए. आए अपनी इस धरती को सुंदर स्वर्ग बनाए. यूनिवर्सल वननेस. आणि आता बघायचं, या सगळ्या ज्या बॉर्डर्स होत्या अगोदरच्या, त्या सगळ्या डिझॉल्व्ह झालेल्या आहेत एका गोल्डन लाईट मध्ये. आणि तिथे हा जो ह्युमन कॉन्शियसनेस आहे ना, की जिथे तू डिफरंट, मी डिफरंट, तुझी कंट्री डिफरंट, माझी कंट्री डिफरंट, हा सगळं सेपरेशन डिझॉल्व्ह झालेलं आहे त्या एका गोल्डन लाईट मध्ये. आणि इमॅजिन करा, ती लाईट, जी गोल्डन लाईट आहे, ती तुमच्या हार्ट मधून निघत आहे. एकदम सॉफ्ट, ती पॉवरफुल गोल्डन लाईट बघायची आहे, तुमच्या हृदयामधून निघालेली ती गोल्डन लाईट, पॉवरफुल लाईट. ही फक्त तुमच्या एकट्याची लाईट नाहीये माय डिअर फ्रेंड. दिस लाईट इज ऑफ द युनिवर्स. ही युनिवर्सची लाईट आहे, ती तुमच्या मधून फ्लो होतीये. आणि आता ही तुमच्या मधून फ्लो झालेली लाईट आपण सगळेजण एक्सपांड करूया. कम ऑन एव्हरीबॉडी. ती लाईट तुम्ही फील करायची आहे तुमच्या हार्ट मधून, तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये पसरलेली आहे. ती लाईट, गोल्डन लाईट, तुम्ही जिथे बसलेला आहात त्या रूम मध्ये सगळीकडे पसरलेली आहे.
आज तुमच्या रूम मधून ती पूर्ण तुमच्या घरामध्ये पसरलेली आहे. तुमचं घरामध्ये पूर्ण एक घर ते गोल्डन लाईटनी झालेलं आहे. तीच लाईट तुम्ही ज्या सिटी मध्ये राहताय, ज्या एरियामध्ये राहताय, तिथे सगळी एक्सपांड झाली आहे. आणि आता ती पूर्ण सिटी मध्ये ती लाईट पसरलेली आहे. आता तीच लाईट तुमच्या पूर्ण कंट्री मध्ये पसरलेली आहे. आता तुम्ही फक्त एक इंडिव्हिज्युअल नाही आहे, तुम्ही या ग्लोबल हिलिंग साठी एक चॅनेल बनलेला आहात. जस्ट इमॅजिन करा, ही लाईट तुमच्या कंट्री पासून दुसरी कंट्री, तिसरी कंट्री आणि पूर्ण हा तुमच्या समोर एंटायर अर्थ ग्लोब आहे, तिथे पसरलेली आहे. तिथे ती लाईट प्रत्येक मनुष्य प्राणीला, जिवंत प्राण्याला ती टच करत आहे. प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक नेशन मध्ये, प्रत्येक कंट्री मध्ये ती लाईट एंटर होऊ द्या. दिस इज अ हिलिंग लाईट, गोल्डन हिलिंग लाईट सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. एंटायर मदर अर्थ. तिथे प्रत्येक ह्युमनला, प्रत्येक लिव्हिंग बिईंगला त्या लाईटने स्पर्श केलेला आहे. आणि तिथे असलेली जी काही भीती होती, जी काही अँगर आहे, जी काही राग आहे, एकमेकांचा राग आहे, एकमेकांच्या प्रति जो राग आहे, तो कॉन्फ्लिक्ट्स आहेत, सगळे डिझॉल्व्ह करून टाकलेले आहेत त्यांनी. आणि ती गोल्डन लाईट प्रत्येकामध्ये पोहोचत आहे. जेव्हा जेव्हा जिथं जिथं टेन्शन दिसलेलं आहे, तिथं तिथं ही लाईट जाऊन पोहोचतीये. काही फोर्स नाहीये, अगदी सहजतेने, विदाउट रेजिस्टन्स ती लाईट पोहोचतीये. आणि तिथे असणारी जी सिच्युएशन आहे, जी भीतीची सिच्युएशन आहे, जी अँग्री मोमेंट्स आहे, त्या सगळ्या सॉफ्ट करत आहे. फील करा की तुम्ही एकटे नाहीये. आता ज्या वेळेस कोणीही इथे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होईल, तो न्यूजच्या थ्रू होईल, कोणी तुम्हाला सांगेल, कोणी ऐकेल, पण हा अवेअरनेस ठेवायचा आहे. देयर इज नो रिॲक्शन. कारण लिसन टू मी केअरफुली, कारण माझ्या आतमधली आजची शांतता, माझ्या आतमध्ये जो मी इनर पीस क्रिएट केलेला आहे, ते या वर्ल्ड पीस साठी माझे एकट्याची पीस कॉन्ट्रीब्युट होऊ शकते. कारण आपण एनर्जी लेवलला काय आहोत, वी ऑल आर वन. तर ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतंय ना, सगळीकडे शांतता पाहिजे, यू आर द वन टू स्टार्ट विथ दॅट. आणि जरी कोणी डिसॅग्री होत असेल, तुम्हाला कळत नसेल की अरे असं कसं होऊ शकतं, एनर्जी लेवलला एक कुठे असू शकता, माय डिअर फ्रेंड्स, आपण आपल्या सोल लेवलला वी ऑल आर कनेक्टेड. आय गिव्ह यू वन एक्झाम्पल. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या. जस्ट म्युझिक मी स्लो डाऊन करते. बघा, तुम्ही एक जण आहात, तुमचे आई वडील, त्यांच्याशी कनेक्टेड आहात तुम्ही. ते आईचे आई वडील, वडिलांचे आई वडील कनेक्टेड आहे. त्या आईचे आई वडील आणि त्या वडिलांचे आई वडील, ही चेन कनेक्ट आहे का? आज मला फक्त 3, 4, 5 पिढ्या आठवत असतील, पण प्रत्येकाचं कनेक्शन आहे की नाही, आणि त्याचंच कनेक्शन तुमच्या सोबत आहे की नाही. मग जर हे कनेक्शन असेल असं प्रत्येकाचं, की माझ्या आई वडील, त्यांच्या आई वडील, त्यांच्या आई वडील, त्यांच्या आई वडील, हे जर कनेक्शन असेल, तर डिव्हिजन कुठे येते पूर्ण वर्ल्ड मध्ये? म्हणजे कोणी ना कोणी कुठेतरी सगळीकडे कनेक्टेड आहे की नाही. डू यू एग्री एवरीवन? यस, डू यू एग्री? सो माय डियर फ्रेंड, हम कुछ सेपरेट नहीं है. दिस इज ह्यूमन ब्रेन जो उसने सेपरेट किया है. मेरा देश, मेरी बाउंड्री, मेरी सिटी, मेरी फॅमिली, मेरे रिलेशन्स. पण कॉन्शियस लेवलला जर तुम्ही थिंक केलं, दिस इज द रियालिटी माय डियर फ्रेंड, इजंट इट? की जर मी माझं कनेक्शन, माझी जर व्हॉट टू से सगळी पुनरावृत्ती बघितली की कुठून सुरुवात झाली आहे, तर जिथे जिथे एक 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 डॉट तुम्ही करायला जाल, तुम्हाला जाणवेल अरे म्हणजेच प्रत्येकाचं कनेक्शन कुठेतरी आहे की नाही या वर्ल्ड मध्ये. तुमच्या देशामध्ये नाही, पूर्ण वर्ल्ड मध्ये. म्हणजेच पूर्ण वर्ल्ड कसं आहे की नाही कनेक्टेड? येस. So my dear friend, we all are one.
कारण जिथं ही अंडरस्टँडिंग येईल ना, तिथे जे मी जजमेंट करत असतो आजपर्यंत, मैं ऐसा, मैं ऐसी, आणि जिथं सुरुवात होते माझ्याकडूनच, माझ्या घरातून, माझ्या फॅमिलीतून. अरे दूर दूर की बातें तो छोड़ दो, मेरे देश के लिए मुझे क्या करना है, मेरे कंट्री के लिए, मेरे वर्ल्ड के लिए क्या करना है, वो तो छोड़ दो. पण जिथे तुम्ही डिस्कनेक्ट फील करताय, करून देताय, जिथे जजमेंट्स पास ऑन करताय, की मी, माझ्या आजूबाजूला 4 लोक आहेत माझ्या घरामध्ये, पण तिथे जजमेंट्स आहेत, तिथे कनेक्शन नाहीये. कारण तिथं मी सगळं कनेक्शन कशामध्ये रिप्लेस केलंय, या रेजिस्टन्स पासून, की नाही नाही, ये तो मैं हो ही नाही सकता, ते माझ्यासारखा नाहीये, मी त्याच्यासारखी नाहीये, हा पर्सन डिफरंट आहे, तो पर्सन डिफरंट आहे. आणि जेव्हा आप बहुत बड़ी बड़ी बातें करते हो कि वर्ल्ड पीस के लिए क्या करना चाहिए, बट द मोमेंट, ज्या मोमेंटला तुम्हाला जाणीव होईल की वो पीस पहिले खुद से तो चालू करते, स्वतःला तर ते पीस फील करूया आपल्या स्वतःच्या लाईफ मध्ये, फिर बाकी की बातें याद न करते कि वॉर क्या चल रहा है, कौन सा पॉलिटिक्स क्या कर रहा है, कौन राइट है कौन रॉन्ग है. आपल्याला कोणाशी कम्पीट करायची गरज नाहीये. आपण सगळ्यांकडे कॉम्पिटिशन थांबूया. रादर आपण जेव्हा एक्सपांड करायला सुरुवात करू ना, जी तुमच्यामध्ये शांती आहे. आज सकाळी जे आमच्या मेडिटेशन मध्ये जे जे लोक येतात आहे आणि ती पीस फील करतात आहे, आणि बघा, इमॅजिन करा, जर हीच एनर्जी, माझी पीसफुल एनर्जी जर या एंटायर वर्ल्ड मध्ये मी जर स्प्रेड केली तर काय होणार आहे. व्हॉट यू विल फील, व्हॉट यू विल स्प्रेड. एक धरा है, एक गगन है, तिथे माझ्यामध्येच कंपॅरिझन नाहीये, माझी सेम एनर्जी मी स्प्रेड करेल की नाही, एक पिता आणि जिथं एक एक कनेक्शन डेव्हलप होऊ शकतात की नाही. एक विश्व परिवार है, एक बने हा वननेस कशामधून येऊ शकतो, ही लाईट कुठून येऊ शकते, ही वननेस लाईट, अबंडन्स कुठून येऊ शकतो, तुमच्या एकट्याकडून. जेव्हा तुम्ही सुरुवात करताय आणि ती सेम पीस तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या वर्क प्लेस मध्ये, तुमच्या नेशन मध्ये आणि या पूर्ण वर्ल्ड मध्ये स्प्रेड होईल की नाही. बिकॉज सगळीकडे जरी तुम्ही आज डिफरेंशिएट करत असाल की अरे ये तो अलग है, अरे वो तो कंट्री मुस्लिम है, अरे ये तो हिंदू है, अरे ये तो ख्रिश्चन है, बट जर आज हे जाणून घेतलं असेल आपले पूर्वज कुठे कनेक्टेड आहेत, वी ऑल आर कनेक्टेड माय डिअर फ्रेंड्स. So let's dissolve all these lines today. या सगळ्या सेपरेशनच्या लाईन्स, कॉम्पिटिशनची लाईन्स, वर्ल्ड सगळं डिझॉल्व करूया आणि या वननेस एनर्जी, गोल्डन एनर्जी आज सगळीकडे स्प्रेड करूया. द लाईट ऑफ पीस. फक्त इमॅजिन करू नका, लेट यू ट्रान्समिट, ट्रान्सफॉर्म करा, ट्रान्समिट करा. सगळ्यांनी आपलं दोन्ही हात आपल्या हार्ट वरती आणा आणि सगळ्यांनी माझ्यासोबत बोला, जे कोणी या धरतीवरती आहेत सगळेजण सेफ आहेत. लेट ऑल बीइंग्स बी पीसफुल. सगळे पीसफुल आहेत आणि सगळे बीइंग्स, ऑल ह्युमन बीइंग्स या सफरिंग्स पासून फ्री झालेले आहेत, मुक्त झालेले आहेत. जरी त्यांच्यामध्ये आज राग असेल, त्या वॉर मध्ये अँगर असेल, कॉन्फ्लिक्ट असेल, खूप पेन्स मध्ये असतील, पण ते विसरून गेलेत थोडा वेळसाठी, प्रेम करायला विसरून गेलेत स्वतःवरती, स्वतःच्या धरतीवरती, की जिथे त्या धरतीवरती त्यांचा सहवास आहे, त्या धरतीवरती ते ब्रीद करतात आहे, नेचर जे त्यांना ऑक्सिजन देतोय त्याला ते विसरून गेलेले आहेत आणि एकमेकांसोबत फाईट करायला लागले. तर लेट्स टेक दिस मोमेंट टू रिमाइंड, कारण माझ्या व्हायब्रेशन्स मधून मी माझ्या अवतीभोवतीचे व्हायब्रेशन्स आज चेंज करू शकतो. द पीसफुल एनर्जी, द पीसफुल व्हायब्रेशन्स. म्हणून आज मी प्रॉमिस करणार आहे, मी माझी जी शांतता आहे, मी जे फील करतोय, मी या होल युनिवर्स सोबत आज कनेक्ट होत आहे. मी कोणी मोठा पॉलिटिशियन नाही आहे, मी कोणी मोठा वक्ता नाही आहे. आय एम नॉट अ ग्रेट स्पीकर,
मी एक सायलेंट कॉन्ट्रीब्युटर होणार आहे या ग्लोबल पीस साठी आज. म्हणून आज दिवसभर माझी जी एनर्जी आहे मी कंटिन्यू करणार आहे या वर्ल्डला हील करण्यासाठी. कारण या होल युनिव्हर्सची जी पॉवर आहे ती माझ्यासोबत कनेक्टेड आहे. आणि जर मी एकटी जर ही पीस आज फ्लो करणार आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये, माय डिअर फ्रेंड, इट्स नॉट अ स्मॉल ऍक्ट. ही एक खूप मोठी एंट्री होऊ शकते जी तुमच्यामधून फ्लो होतीये या पूर्ण डिव्हाइन अर्थ वरती. ती दी पीस ते पूर्ण डिव्हाइन अँड मदर अर्थ वरती स्प्रेड होऊ द्या. गिव्ह दॅट मुवमेंट, स्प्रेड दॅट मुवमेंट. कारण एनर्जी लेवलला यू मी एव्हरीवन वी आर सेम. ऍट द एनर्जी लेवल वी ऑल आर वन. ऍट द एनर्जी लेवल हे पूर्ण वर्ल्ड एक आहे. आणि ज्या वेळेस देर इज अ वननेस, जर हा वननेस असेल, कॅन देर बी अ वॉर? हे युद्ध वर्ल्ड लेवल वॉर होऊ शकतं का? आणि म्हणून आज आपण प्रत्येक जण, यू आर नॉट स्मॉल माय डिअर फ्रेंड्स. आप बोलोगे अरे मुझसे करने से क्या होगा? बट माय डिअर फ्रेंड, यू कॅन ऍक्टिवेट दॅट वर्ल्ड ऑफ पीस. इवन जे काही आपण स्मॉल कम्युनिटी इथे येऊन आज जे व्हायब्रेशन्स क्रिएट करतोय, वननेस व्हायब्रेशन, फक्त पीस फील करू नका. लेट्स क्रिएट इट फॉर द एंटायर वर्ल्ड. सो कॅन यू कमिट माय डिअर फ्रेंड की आज तुम्ही विल स्टॉप टॉकिंग अबाउट द वर्ल्ड वॉर. जे काही वॉर चालू आहे, विल स्टॉप टॉकिंग. आपण इथं याच्यासाठी नाही आलेलो की कोण राईट आहे कोण रॉंग आहे, हु इज गुड हु इज बॅड. पण आज आपण फक्त आणि फक्त वननेस वरती बोलूया, त्या पीस वरती बोलूया. रादर मैं तो बोलने की बात ही नहीं है. फील दॅट पीस. ते व्हायब्रेशन्स मधून ते कनेक्ट होऊ द्या सगळीकडे. ती पीस, येस, ती सुख शांती सगळीकडे होऊ द्या. कारण आजच्या घडीला आपल्या या सुंदर जगाला आपल्या आर्ग्युमेंटची गरज नाहीये माय डिअर फ्रेंड्स. त्याला गरज आहे आपल्या व्हायब्रेशनची. फर्स्ट ते व्हायब्रेशन, ते पीस तुमच्या आतमध्ये फील होऊ द्या. गोल्डन लाईटनी, थ्रू गोल्डन लाईट स्प्रेड करा ते पीस तुमच्या थ्रू आउट द वर्ल्ड. फील दॅट पीस अँड स्प्रेड इट थ्रू द होल वर्ल्ड. मुश्किल हल हो जाती, रंग बिरंगे फूलों से बगिया की शोभा बढ़ जाती. विश्व एकता महायज्ञ में स्वार्थ को कर दे स्वाहा. मैं मेरा की आहुति दे, यही परम पिता ने चाहा. सत्यम शिवम सुंदरम ये शिव संदेश सुनाए. आए अपनी इस धरती को सुंदर स्वर्ग बनाए. Universal oneness, whoa. Universal goodness, whoa. 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 Beautiful. Open your eyes, everybody. Open your eyes. And be the frequency. तुम्हाला ज्या जगामध्ये राहायचंय, तुम्हाला असं वाटतं की माझं वर्ल्ड असं असावं. माझं वर्ल्ड म्हणजे फक्त फॅमिली नाही. कारण हे नेचर, हे वर्ल्ड, ते जे तुमचं छोटस वर्ल्ड आहे, ते जगण्यासाठी सगळी एनर्जी कुठून येते? या वननेस मधून येते. सो यू बी द फ्रिक्वेन्सी फर्स्ट, की जी तुम्हाला जगायची आहे या आपल्या ब्युटिफुल वर्ल्ड मध्ये.
किती लोक ऍग्री करतील आजपासून? डोंट वॉच दोज वॉर वाला न्यूज, क्या चल रहा है. डोंट पास ऑन द मेसेजेस. कधी कधी जोक्स चालू असतात त्या वॉरवरती, कंट्रीज वरती. क्या मिलेगा आपको उससे? टुडे वी आर सो कॉल्ड, जरी तुम्ही म्हटला की माय कंट्री इज सेफ, बट जसं आपण आता बघितलं, आपले पूर्वज, समबडी इज देअर कनेक्टेड, राईट? म्हणजे आपलं आहे की नाही सगळीकडे कुठेतरी कोणतरी? कुठेतरी नाही, सगळीकडेच आपलेच लोक आहेत, आपलेच रूट आहेत. The entire planet is connected, my dear friends. So let's stop talking about the wars. इसने ऐसे किया, उसने ऐसे किया. तुम्ही बोलल्यानंतर काय होणार आहे? इज इट गोइंग टू चेंज? झाले का एवढ्या दिवसामध्ये मग वॉर थांबलं का? बट पीसफुल व्हायब्रेशन्स जर मी फील केले, ती फ्रिक्वेन्सी मी या युनिव्हर्सल वर्ल्ड मध्ये स्प्रेड करू शकतो का? करू शकते का? व्हॉट डू थिंक? डू यू एग्री? कैन वी डू दैट? एटलीस्ट, या फॉरगेट अबाउट ऑल न्यूज. कोई जरूरत नहीं आपको जानने की क्या चल रहा है. इन स्पाइट ऑफ दैट, आपली मेडिटेशनची जी कम्युनिटी आहे तिथे आम्ही शून्य साधना चालू केलेली. बी इन दॅट शून्य साधना, ती पीस फील करा. कारण तुमच्यामधून जे व्हायब्रेशन्स अवतीभोवती जे चालू होतात, जाणवतात, लेट इट स्प्रेड, लेट इट स्प्रेड. ऍटलीस्ट दॅट मच वी कॅन डू. कॅन वी डू दॅट? द सिम्पलेस्ट थिंग. डू यू कमिट? आज दिवसभर तुम्ही काय फील कराल बिफोर यू स्लीप टू नाईट? नॉट विथ द थॉट की बापरे क्या होगा पता नाही, याचा इम्पॅक्ट आपल्यावरती पण झालाय, सगळीकडे होतोय, ग्लोबली होत आहे. जे सगळे दुनिया जे वर्ड शब्द बोलतात तेच मला बोलायची गरज आहे का? जिथे लॅकिंग आहे, कंपॅरिझन आहे, कॉम्पिटिशन आहे, जिथे राग आहे, द्वेष आहे, त्याचा उपयोग होतोय का या वननेस वर्ल्ड मध्ये? नाही होगा. पण ज्याचा उपयोग होईल त्या वननेस, पीसफुल एनर्जीचा, लेट यू स्प्रेड दॅट फर्स्ट. कॅन वी डू दॅट? ऍटलिस्ट यू, कॅन वी कमिट to spend this entire weekend feeling peaceful? Every now and then, जरी काही न्यूज आल्या, ऐकल्या, एक तर पहिले तर सुनोही मत, पण जरी अवॉइड नाही करता आला, ऐकल्या, जस्ट मनातून तरी पण पीस स्प्रेड कर. स्प्रेड दॅट पीस. यू नेव्हर नो. जसं मी म्हटलं, बाय द वे, हा माझा सिद्धांत नाहीये वननेसचा. जसं लॉ ऑफ ग्रॅव्हिटी आहे, राईट, सगळ्यांसाठी सेम आहे. This is law of oneness is also same for everybody, every living creature on this planet I'm saying, right? So ऐसे नहीं कि आज कुछ तो ज्ञान मिल गया, अरे अच्छा है. दिस इज द रियालिटी. पण जी रियालिटी जर मला आज जाणवली, कळली, ओ ऐसा है, तर त्या अवेअरनेसने आता तुम्ही जगाल, अवेअरनेसने तुमचं प्रत्येक ऍक्शन असेल. आणि एवढ्या आपण हायर लेवलला जेव्हा एंटायर प्लॅनेट आपण वन आहे म्हणतोय, मग ते जे प्लॅनेट माझ्या घरामध्ये मी एक करू शकतो की नाही? त्या घरामध्ये 4-5 असणारी लोक, त्या फॅमिलीमध्ये असणारी 20,000 लोक, त्यांच्यामध्ये मी कॉन्फ्लिक्ट क्रिएट करायचंय? कारण हा, कुठे ना कुठे आपण कनेक्टेड आहे. आपल्याला कळलंय आज आपले पूर्वज, ही सगळी जी वंशावळ आहे ना, सगळी कनेक्टेड आहे. वो डिव्हिजन तो ह्युमन ब्रेन्सने क्रिएट की आहे. बट इफ यू सी, एव्हरीबडी इज कनेक्टेड. डू यू ऍग्री? देर इज अ ब्युटिफुल मेडिटेशन ऑन हे जे मी वंशावळ जे म्हटलं त्याच्यावरती. अँड दिस इज व्हॉट इज ऑल अबाउट वननेस. डू यू प्रॉमिस एव्हरीवन? कॅन वी डू दॅट इन आवर स्मॉल कम्युनिटी? लेट्स स्प्रेड दिस पीस and the oneness to the entire world, to our divine mother earth. Let's save that. Beautiful, beautiful. Thank you so much, everybody. Let's come in the magical blessings position, everyone. सगळ्यांसाठी प्रे करूया आपण. हे एंटायर मदर अर्थ, एंटायर प्लॅनेट, एव्हरी क्रिएचर, एव्हरी बीइंग, ह्युमन बीइंग्स, एव्हरी लिव्हिंग बीइंग, त्याच्यासाठी आपण प्रे करूया. ऑल द होलनेस, वननेस, ऑल द पीस लिव्हिंग. ती प्रत्येक व्यक्ती जी कदाचित कोणत्या तरी देशाच्या बॉर्डरवरती आहे, आणि त्या प्रत्येक व्यक्तीची फॅमिली चिंतित असेल, वरी समजणार आहे, त्या सगळ्या लोकांसाठी एक आपण पीस, तो शांतीचा मेसेज, ते व्हायब्रेशन्स, त्या गोल्डन लाईट थ्रू तुमच्या हातातून ते स्प्रेड करूया. डझंट मॅटर हु इज दॅट कंट्री, हु इज दॅट पर्सन.
त्या प्रत्येक व्यक्तीसाठी, की जेणेकरून प्रत्येक व्यक्ती शांत होत आहे, ते वॉर डिझॉल्व्ह होत आहे आणि सगळीकडे पीस क्रिएट करतात. ब्युटिफुल अँड से तथास्त. थँक्यू सो मच एव्हरीबडी या एनर्जी सोबत कनेक्ट होण्यासाठी आणि तुमचे व्हायब्रेशन्स एकमेकांना जोडून आपण ते व्हायब्रेट केल्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू.